9 महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली म्हणून घाबरू नका. बाळाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवा. मुदतीआधी जन्मलेल्या नवजात बाळांच्या तसेच 18 वर्षापर्यंत मुलांच्या सर्व समस्यांसाठी 33 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले डॉक्टर उदय पाटील आणि डॉक्टर अनिता पाटील यांचे मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल. नवजात बाळांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारचे लसीकरण, कॅशलेस सुविधा उपलब्ध. मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल, दुगडीओळ, कोल्हापूर. मालोजी राजेंच्या शुभेच्छा होर्डिंग्जवरून राजकीय चर्चांना उधाण. शिवसेना शिंदे गटाचं लक्ष आता शाहू घराण्यावर. कोल्हापूर शहरात माजी आमदार मालोजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे नेते शारंगधर देशमुख यांनी लावलेली भगव्या पार्श्वभूमीची होर्डिंग्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. दसरा चौकासह शहरातील विविध भागात लावलेल्या या फलकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मालोजी राजे हे काँग्रेस खासदार शाहू महाराज यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिंदे गटाचे नेते देशमुख यांनी उघडपणे शुभेच्छा दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं लक्ष आता शाहू घराण्यावर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. देशमुख हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, मात्र आमदार सतेज पाटील यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमा राजे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणं बदलली. त्यानंतर आमदार सतेज पाटील आणि मालोजी राजे यांच्यातही फारसं सख्य राहिलं नाही, अशा चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये होत आहेत. त्यामुळे मालोजी राजे शिंदे गटात प्रवेश करणार का, याबाबत कुणाचंही अधिकृत वक्तव्य नसलं तरीही कोल्हापुरातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.